All on stage, Maya Moreji, but before that, नमस्कार. मायाताई म्हणजे युनिफॉर्म वुमेन बाजूला बसल्यानंतर थोडंसं धडधडायला होतं, पण मायाताईंची ख्याती म्हणजे पूर्ण मुंबई शहरात महाराष्ट्रामध्ये एक डॅशिंग वुमेन म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या एव्हीमध्ये तुम्हाला समजलंच असेल की त्यांनी किती स्ट्रॉंग पद्धतीने प्रत्येक गोष्टींचा सामना केला आहे. पहिलं म्हणजे हा युनिफॉर्म घातल्यानंतर एक कर्तव्य दक्षता जी प्रत्येक स्त्रीमध्ये किंवा प्रत्येक युनिफॉर्म पर्सनमध्ये येते, पण ती प्रत्येकजण बाखुबी निभावत आहे असं नाही आहे. सॉरी टू से दॅट, बट प्रत्येक युनिफॉर्म पर्सन is not been fulfilling their duties so nicely as you. ज्या काही त्यांच्या कहाण्या मी ऐकल्या आहेत किंवा बघितलेल्या आहेत, त्यासाठी मी तुम्हाला सल्यूट करते. आणि इथे जमलेल्या सगळ्या व्यक्तींना त्यांना सांगते की त्यांच्या कामाची वाखाणी तुम्ही त्यांच्या बोलण्यावरनं तुम्हाला समजेलच की त्यांनी काय काम केलेलं आहे. नुसताच युनिफॉर्म घालणं इतकं सोपं नाही आहे, पण त्या युनिफॉर्मला जागवणं आणि प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करणं हे एक फार मोठा टास्क आहे. आणि ही व्यक्ती एक महिला असूनसुद्धा त्यांनी मी महिला किंवा पुरुष ही कधी डिस्क्रिमिनेशन न करता प्रत्येक गोष्टीचा सामना केलेला आहे. म्हणजे गुंडांचा सामना असो किंवा रेव पार्टी असो किंवा धाड घालणं असो किंवा कुठलाही मोठा मुद्दा असो, त्यांनी फार सहजपणे त्याचा खात्मा केलेला आहे. आणि वी रिअली गिव्ह यू लॉट ऑफ रिस्पेक्ट. पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला हा विचारू इच्छिते आहे की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये युनिफॉर्म घालण्यानंतर तुम्ही काय सांगू इच्छिता की ही गोष्ट युनिफॉर्म घातल्यानंतर करावी किंवा ही करू नये? म्हणजे कायद्याच्या बाबतीत हो, युनिफॉर्म घातल्यानंतर एक शिस्त येते. म्हणजे प्रत्येक माणसानं शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे, कायदेशीर वागलं पाहिजे, कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि कायद्याच्या नियमाप्रमाणे वागलं पाहिजे. आणि आमच्या पोलीस खात्यामध्ये तर शिस्त फार महत्त्वाची. वरिष्ठांचे आदेश पाळले पाहिजेत. आमच्या पोलीस खात्यासाठी वरिष्ठ जे वेळोवेळी आदेश देत असतात त्यांचं पालन करून नियम पण पाळले पाहिजेत, जे काय आमच्या पोलीस खात्यासाठी आहेत ते. पण कधी असंही होऊ शकतं, जे आम्ही आता फिल्म्समध्ये बघितलेलं आहे की काही वेळेस वरिष्ठ तुम्हाला एखादा संदेश देतात आणि तो तुमच्या मनाला पटला नाही किंवा तुम्हाला माहिती आहे की मी ह्या पद्धतीने केलं तर ते योग्य होईल, तर तुम्हाला तेवढी लिबर्टी असते का तुमच्या पोलीस खात्यामध्ये की यू कॅन व्हॉइस आउट करू शकता का? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता माझ्या बाबतीत जर विचाराल, जर मला एखादी गोष्ट पटली नाही, कारण माझ्या मते माझ्या जीवनात माझी काही तत्त्व आहेत, आणि जर मला विचार पडला नाही, मला वाटलं की नाही वरिष्ठ जो मला आदेश देतात तो योग्य नाही आहे, मी स्पष्ट सांगते एकतर लेखी द्या. जर ते चुकीचा आदेश ते मला लेखी देऊ शकत नाहीत ना, मग तिथंच संपतं. कारण जर व्यवस्थित असेल, येणारा आदेश जर योग्य असेल तरच तो लेखी येईल. आणि मी तर आजपर्यंत मला तर कधीच आमच्या वरिष्ठांनी चुकीचे आदेश दिले नाहीत. म्हणजे माझ्यावरती वेळच आली नाही परमेश्वराच्या कृपेने, आणि मी कधीच चुकीचे आदेश पाळले पण नाहीत. आणि मी माझ्या पद्धतीनं
माझे मला तुमच्याशी बोलताना मला एक गोष्ट आता आठवते की तुम्ही कोणाला तरी एका केसमध्ये त्यांना थप्पड मारली आणि तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला विचारलं किंवा जेव्हा तुम्हाला उभं केलं 4 तुमच्या सिनियर्स लोकांबरोबर, तेव्हा तुम्ही ठामपणे छातीटोकपणे सांगितलं की मी यांना मारलं. तर ही जी हिंमत तुमच्यामध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं बाकीच्या ऑफिसर्सपेक्षा तुम्ही थोड्याशा वेगळ्या म्हणून बोलला शकता किंवा स्ट्रेट फॉरवर्ड म्हणून. तर ह्याचा तुम्हाला फायदा तोटा कधी होत असेल की? नेहमी फायदाच होतो. अच्छा. आणि हे जे मॅडम आहे ना, ही जी ताकद आहे, मी वारकरी संप्रदायातली आहे. म्हणजे माझे आई वडील आणि माझं माहेर सासर दोन्ही वारकरी संप्रदायातलं आहे आणि ते माझ्या मनामध्ये लहानपणापासून रुजलेलं आहे. कसं असतं, एक सृष्टीचा निर्माता आहे आणि त्या सृष्टीच्या निर्मात्याशी जर कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आध्यात्मिक मार्ग. प्रत्येकानं आध्यात्मिक मार्ग कोणता घ्यायचा आहे, त्याच्यापासून जी मिळणारी ताकद आहे ती कुठं यूज करायची, तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं, मला तो आध्यात्मिक मार्ग मिळाला आहे आणि आध्यात्मिक मार्गामुळे जी काही ताकद निर्माण झालेली आहे माझ्यामध्ये किंवा जी ताकद मिळते त्याच्यामुळं रोजचं आयुष्य जगण्यासाठी सोपं झाले, पॉझिटिव्ह झाले. मी डान्स करते, वाचन करते, नवीन नवीन शोध घेते, बरंच काही करते. म्हणजे या सृष्टीच्या निर्मात्यानं जे काही निर्माण केले त्याची मला संधी मिळाली चांगलं चांगलं अनुभवण्याची. आणि ज्यावेळी आपण हा आध्यात्मिक मार्ग अवलंबतो त्यावेळी जी ताकद आहे ती माझ्याबरोबर आहे याची जाणीव होते आणि ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, ते अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि याच्यामुळेच मी घाबरत तुम्हाला नाही असं म्हणायचं की तुमची जी मोटिवेशनल पॉवर जे तुम्ही म्हणाल की ती आध्यात्मिक पॉवर आहे. बऱ्याच वेळा असं असतं की आपण असंही म्हणू शकतो की नास्तिक किंवा आस्तिक, तर इथे आपण स्पिरिच्युअल पॉवरला तुम्ही रेफर करताय. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला तरी एक फोर्स असतो की जेणेकरून त्याला ते बिलीव्ह करतात आणि त्याच्या अनुषंगाने त्याला फॉलो करतात. तर तुमच्या वर्दीच्या पाठीमागे किंवा तुमच्या ज्या काम करण्याच्या पद्धतीमागे हा एक मोटिवेशनल फोर्स आहे, हे तुमचं स्ट्रॉंग मत आहे. मी असंही ऐकलं की तुम्ही रेकी मास्टर आहात. हो. आणि रेकी एक असं शास्त्र आहे की जेणेकरून आपण म्हणतो की रेकीनी बरेचसे रोग आपण त्याचा हे पॉझिटिव्ह एनर्जी विच आय थिंक यू रिसीव फ्रॉम द युनिवर्स अँड देन यू, सो दॅट्स द मोस्ट विच इज अगेन बिलीव की तुमचा जर फेथ असेल तर एखाद्या गोष्टीवर आपण दगडाला पण नमस्कार करतो कारण त्याच्यावर फेथ असतो. तर रेकी हे एक असं शास्त्र आहे, मला असं वाटतं मी पण रेकी शिकली आहे, त्यामुळे मला कल्पना आहे की माझी मुलं लहान असताना मी त्यांना जेव्हा सर्दी पडचं होत होतं तेव्हा मी त्यांना रेकी द्यायची आणि त्यांना चांगली झोपी जायची ते. तर त्यामुळे मला ते बिलीव्ह व्हायला लागलं की ओके आय कॅन ऑल्सो रिसीव्ह अँड गिव्ह रेकी. सो ही एक मोटिवेशनल पॉवर तुमच्यामध्ये आहे. पण बिसाइड्स दॅट मला असं वाटतं बाकीच्या गोष्टी तुमच्या स्वतःच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत की जो तुमचा स्वभाव असो किंवा तुम्ही लहानपणापासून तुम्हाला असं वाटलं होतं का की तुम्ही पोलीस फोर्समध्ये जाऊ शकता? हो. माझ्या घरी आहे ना, माझे चुलते, आता त्यांचं वय 97 आहे, ते सैनिक होते. ते दुसऱ्या महायुद्धात होते. त्यांना सेवा पदक मिळालेलं आहे. आणि मी लहानपणी म्हणजे 7-8 वर्षापासून मी ठरवलं होतं की मी पोलीस ऑफिसर बनणार. अच्छा, म्हणजे पहिल्यापासून. आणि मी त्यावेळी एक दूरदर्शनवर सिरियल लागायची उडान, आणि त्याच्यामध्ये तेजस्विनी म्हणून होती आणि ती किती छान फायटिंग करायची, तिचा युनिफॉर्म, मला युनिफॉर्म अट्रॅक्शन पण खूप होतं. अच्छा. आणि ते मी बघायचे. आणि मी गंमत म्हणून एक गोष्ट सांगते, माझ्या वडिलांना मी आबा म्हणते. म्हणजे आबा, मी मोठी झाली ना की मी DS फौजदार होणार. ॲक्च्युली DS फौजदार हे पदच नाही आहे पोलीस खात्यात. तर ते हसायचे. आणि माझ्या वडिलांचे मित्र यायचे, ते विचारायचे माझ्या तू मोठी जर, आपण विचारतो ना लहान मुलांना, मी म्हणायचे मी DS फौजदार होणार आहे. माझा जरी हा स्वयंभू निर्णय असला तरी माझे माहेरचे सासरचे सर्व लोकांनी मला सपोर्ट केला. आणि पोलीस खात्यामध्ये 2 P आहेत, एक म्हणजे पॉवर आणि दुसरं म्हणजे प्रेस्टिज. पोलीस खात्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून चांगल्या पद्धतीनं पॉवरफुल काम करता येतं आणि पोलीस एक प्रेस्टिज आहे जनमानसामध्ये. आणि कसं आहे, आपण जन्म घेतला आहे एक चांगलं काम करून, एक जाणीव समाजाची, एक चांगलं काम करून, कायदेशीर काम करून, समाजाचं काहीतरी ऋण आहे ते फेडून
फेडणं यात सोपं जातं असं मला वाटतंय, म्हणून मी पोलीस खातं निवडलं. पण मला एक अभिमान आहे की मी लहानपणी 7-8 वर्षाची असताना ठरवलं होतं मी पोलीस ऑफिसर बनणार, आणि मी बनले. ते बनवून दाखवलं. म्हणजे एक जिद्द हो. आतमध्ये असणं फार जरुरी आहे. एक फॅसिनेशन होतं, पण त्या फॅसिनेशन तुम्ही जिद्दीमध्ये त्याचं परिवर्तन करून आज तुम्ही एक लग्न झाल्यानंतर मी हे केलं. माझं FY मध्ये लग्न झालं. हो, म्हणजे जे करिअर यांनी सुरू केलंय की लग्नाच्या नंतर त्यांनी सुरुवात केली. असं आपण म्हणतो की बाबा लग्न झालं सगळं झालं, मला तर फक्त संसार करायचा आहे. तर हे न करता एक स्वतःचं जे अस्तित्व निर्माण करणं, ते लग्न झालं असो किंवा नसो, त्याला कुठली मर्यादा नाही. तुम्ही कधीही सुरू करता ते. FY मध्ये लग्न झालं, SYTY कंप्लीट केलं, नंतर MPSCची एक्झाम दिली, पास झाले, 1 वर्ष नाशिकला ट्रेनिंग केलं, नंतर पुन्हा 1 वर्ष ट्रेनिंग मुंबईमध्ये केलं, आणि मग फोर्स जॉईन केलं. ही गोष्ट आहे 1992ची. व्हेरी गुड. यू आर सच अ इन्स्पिरेशन टू विन. मला अजून एक प्रश्न येतो की बऱ्याचशा महिला तुमच्याकडे येत असतील की चला महिला आहे म्हणून तर आमचा प्रॉब्लेम्स जास्ती चांगल्या पद्धतीने समजतील, तर तुम्हाला एक कम्फर्ट पण मिळत असेल त्या महिलांना तुमच्याकडे जेव्हा त्यांच्या काही गोष्टी सांगण्यात. पण अशा बऱ्याचशा महिला आहेत जे मी पण ऐकल्या तशा गोष्टी की त्या खोट्या गोष्टी सांगत होतात. पण त्यांना असं वाटतं की ही महिला आहे त्यामुळे हिला आपण थोडंसं चालू लँग्वेजमध्ये उल्लू बनवू शकतो. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय झालं, ज्यावेळी दिल्लीला रेप केस झाली त्या केसनंतर शासनानं प्रत्येक कायद्यामध्ये म्हणजे जे टेबल जामीन होते ते कडक केले, कायदे कडक केले. हे कशासाठी केलं? महिलांसाठी केलं. पण माझ्या समोरचा एक अनुभव सांगते. मी APMC पोलीस स्टेशनला होते. APMC पोलीस स्टेशनला असताना एक बाई रोज यायची आणि ती प्रेग्नंट आहे असं दिसत होतं. मी तिला रोज माझ्या केबिनमधून, म्हणजे माझ्या केबिनला काच होती, मी काचेतून मला रोज दिसायची, ती रोज येते. मी सहज माझ्या कॉन्स्टेबल आणि ऑफिसरला विचारलं, ही रोज काय येते? तर त्यांनी सांगितलं की मॅडम हिने एक ॲप्लिकेशन दिली. म्हणलं काय ॲप्लिकेशन दिले? ते बोलले की हिनं असं ॲप्लिकेशन दिलं की तिच्यावर रेप झालं. म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत केस नाही घेतली? सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स काय आहेत की महिला आल्याला तिची केस दाखल झाली पाहिजे? ते म्हणले मॅडम ती केसच द्यायला तयार नाही. म्हणजे तिला बोलून घ्या. ती आली. आल्यानंतर माझ्या केबिनमध्ये आल्यानंतर मी म्हणलं मॅडम तुम्ही केस का रजिस्टर करत नाही? तुमच्यावर रेप झाला आहे, तुमच्यावर अन्याय झाला आहे, आणि मला या खुर्चीत बसवलं आहे तुमचा अन्याय दूर करण्यासाठी. तिला नाही मॅडम मी विचार करून येते. तर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे महिलांना आपण 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, महिनाभर वेळ देऊ शकतो की त्यांना केस रजिस्टर करायची आहे किंवा नाही. मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही कधी याल? ती म्हणली मी उद्या येते. मी म्हणले मी जास्त वेळ देणार नाही कारण तुमचं ऑलरेडी ॲप्लिकेशन 7 दिवस झाले. ती म्हणली ठीक आहे मॅडम मी उद्या विचार करून येते. ती गेली. गेल्यानंतर मी माझी एक डॉक्टर मैत्रीण आहे, तिला फोन केला. मला एक 6th सेन्स आहे. मला सारखं वाटत होतं काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी गडबड आहे. मी फोन केला माझ्या डॉक्टर मैत्रिणीला. तिला म्हणलं की तू जरा ये, माझं जरा काम आहे. बरोबर त्या दोघींचं टायमिंग मॅच केलं. ती आली. आल्यानंतर मी तिला फक्त मेसेज केला, ही फक्त मला प्रेग्नंट आहे का नाही तू सांगायचं. ती केबिनमधून आली. आल्यानंतर खुर्चीत बसली. तिनं सांगितलं, मला मेसेज केला शी इज नॉट प्रेग्नंट. म्हणलं तू जा. मी थोडी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि खूप डेअरिंगबाज आहे. मी तिला म्हणलं चला मॅडम तुमचं तर आपल्याला मेडिकल करायचं आहे, आपल्याला आता केस रजिस्टर करायची. जसं मी मेडिकल म्हटलं तशी ती खुर्चीतून उठली आणि माझे पाय पकडले. अच्छा. कारण मला माहीत होतं ती प्रेग्नंट नाही आहे. तिला मी खरं मॅडम सांगते, मी अशीच उचलून एक कानाखाली वाजवली आणि माझ्या केबिनच्या बाहेर माझी केबिन आहे तिथं ती गेली. इथं तिने सगळी फडकी लावलेली होती पोट दिसण्यासाठी. तिने ती सगळी काढली. ती आली आणि आल्यानंतर तिच्या मग घरच्यांना बोलवलं. बरंच पुढे ते झालं सगळं. जे लोक होते की ज्यांच्यावर ती माझ्यावर रेप केला असा आरोप करत होती ना, ते लोक अक्षरशः माझ्या पाया पडले आणि मला बोलले की तुम्ही आम्हाला देवासारखं भेटलात. आज जरी केस या बाईनं खोटी रजिस्टर केली असती तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. माझे वरिष्ठ सगळे माझ्यावर खुश होते की आज एक महिला ऑफिसर या पदावर होती, इथं होती. मग काय खरं काय खोटं आपल्याला कळलं नाही तरी प्रेग्नंट आहे का नाही इथपासून सुरुवात झाली असती. मला खूप वाईट वाटतं मॅडम, कायदे महिलांसाठी बनवलेले आहेत, कायद्याचा दुरुपयोग करता कामा नये. कारण काय होतं, अनेक गोष्टी खऱ्या असतात आणि एखादी गोष्ट खोटी निघते, मग समाजाचा महिलांवरचा विश्वास उडून जातो. त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व महिलांना मी विनंती करते की कायदे हे तुमच्यासाठी बनवलेत, तर त्याचा दुरुपयोग करू नका. योग्य ठिकाणी योग्य वेळी
योग्य कामासाठी चांगल्या प्रकारे वापरा. बिलकुल. अनुषाजी आपलं आता आपण कायद्याबद्दल बोलले, म्हणजे आपण आता पोलीस ऑफिसर झालेत, थप्पड पण मारू शकतात, रेकी पण करतात. ज्यांना थप्पड दिलं तर रेकी पण फ्री भेटते. पण कधी डिस्क्रिमिनेशन झालं नाही आपल्यावर की आपण महिला आहात म्हणून? कधी आपल्याला वाटलं नाही मर्द असायला पाहिजे, यार याच्यापेक्षा बेटर काम केली असती? नाही, मला महिला आहे याचा सार्थ अभिमान आहे. मी ज्यावेळी पोलीस खात्यात आले किंवा मला प्रत्येक वेळी माझ्या वरिष्ठांनी, कारण मला पोस्टिंग देणारे पुरुष अधिकारीच आहेत, त्यांनी मला स्पेशल ऑफिसर ॲज अ तडीपार अधिकारी नार्कोटिक्स डिपार्टमेंटला इन्चार्ज केलं, पोलीस स्टेशनला इन्चार्ज केलं, ट्रॅफिकला इन्चार्ज केलं, डिटेक्शन ऑफिसर केलं. कधीही माझ्यामध्ये भेदभाव झालेला मला कधीही या 28 वर्षाच्या काळामध्ये मला दिसला नाही. एवढी डिपार्टमेंट ह्यांनी बघितलेली आहेत, म्हणजे वेगवेगळ्या हो, आणि प्रत्येक ठिकाणी इन्चार्जशिप केली मॅडम. माझ्या कामाला, म्हणजे जे काही मी काम करत होते त्या कामाला 100% त्यांनी पावती दिली की माझ्याचं काम छान आहे. ह्याच्यामध्ये मला 2 उदाहरणं द्यायची. मी कुलाबा पोलीस स्टेशनला होते आणि कुलाबा पोलीस स्टेशनला मला स्पेशल ऑफिसर ठेवलं होतं, तडीपार अधिकारी. रिइलेक्शन लागलं होतं आणि माझी ड्युटी होती पेट्रोलिंग आणि माझ्यावर स्टाफ होता आणि असा कॅमेरा मला दिलेला होता. एका ठिकाणी बूथ लावण्यावरून, मी पक्षांची नावं नाही घेणार, वाद झाले होते आणि तिथं माझे सिनियर इन्स्पेक्टर पण उभे होते. माझ्या सिनियर इन्स्पेक्टरना त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांची ही नेमप्लेट असते ती नेमप्लेट खाली पडली, बटन तुटलं. तेवढ्या दरम्यानच्या काळात मी तिथं गेले, पण मी माझ्या शूटिंगवाला सांगितलं हा तू कॅमेरा चालू ठेवायचा, हा तू कॅमेरा बंद करायचा नाही. मी गेले, पकडलं, धोपटले धरून. काय झालं, तो पक्ष सत्तेवर होता, माननीय गृहमंत्री माझ्या पोलीस स्टेशनला, प्रोटोकॉल आहे, CP आले, जॉईंट CP आले, ॲडिशनल CP आले, सगळे आले. मला बोलवलं पोलीस स्टेशनला. गेले मी जराही घाबरले नाही. का घाबरू, मी काय चुकीचं केलं होतं? मी गेले, गृहमंत्र्यांना सॅल्यूट केला. बोलले मॅडम काय झालं? मला सर, माझे सिनियर इन्स्पेक्टर युनिफॉर्ममध्ये आहेत, त्यांना हे तुमचे कार्यकर्ते युनिफॉर्ममध्ये मारतात, एखाद्या युनिफॉर्ममधल्या अधिकाऱ्याला मारताना मी बघू शकत नाही आणि मी त्यांना धोपटले. ते म्हणले गुड वर्क आणि मला क्लीन चिट दिली. म्हणजे असं काही नाही की मी महिला आहे म्हणून लगेच माझ्यावर कारवाई झाली, मला लगेच सांगितलं तुम्ही दुसरी ड्युटी करा, काही नाही. आणि अशीच एक घटना पनवेलची आहे. पनवेलला मूलभूत प्रश्न होता की रिक्षा मीटरप्रमाणे नव्हत्या आणि तो प्रश्न मी हातात घेतला. झालं, युनियन सगळ्या माझ्या विरोधात गेल्या. 400 रिक्षा मी स्क्रॅप केल्या. मी महाराष्ट्रातली पहिली अधिकारी आहे की जिनं कोर्टाचे आदेश घेऊन या रिक्षा स्क्रॅप करून तोडून टाकल्या. क्या बात आहे. झालं, सगळी युनियन विरोधात गेली, सगळे लोक विरोधात गेले, नागरिक माझ्या बाजूने होते. तिथं पण मोठा मोर्चा निघाला माझ्या विरोधात, मॅडमची बदली करा. आता परत मी तर महिला अधिकारी आले का, पण तरी वरिष्ठांनी माझं काम चांगलं आहे, माझी तर बदली लांबचीच गोष्ट आहे, पण मला प्रमोशन दिलं नाही, तिथंच पदावर ठेवलं. त्यामुळे माझ्या बाबतीत कधीही भेदभाव पोलीस खात्यात झाला नाही, नेहमी मला सपोर्टच मिळाला. हे खरे हिरो आहेत जे आमचं सगळ्यांचं रक्षण करतात. वी रिअली प्राऊड ऑफ यू. अजून एक तुम्ही माझ्याशी शेअर केलं होतं की मी आणि आमचे सगळे उत्सुक आहेत, तुम्ही रेव पार्टी, त्याच्याबद्दल सगळ्या न्यूजपेपरमध्ये आम्ही वाचलं होतं की माया मोरेंनी रेव पार्टीमध्ये धाड घालून बऱ्याच महिलांना तिकडनं सुखरूप हे केलं. तर त्यावेळेस मला असं माहिती आहे, कुठेतरी मी वाचलं आहे की तुम्ही ह्या वेशामध्ये नव्हता गेलात. तुम्ही जसं आपण बहुरूपिया बनतो तसं बनवून तुम्ही तिकडे आतमध्ये एंट्री. तर हे पण एक करेजस काम आहे. एक थोडासा त्याच्यावर प्रकाश टाका. मी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनला होते आणि माझे DCP होते माननीय विश्वास नांगरे पाटील साहेब. आणि विश्वास नांगरे पाटील साहेबांना इन्फॉर्मेशन होती की एक ग्रुप आहे आणि तो ग्रुप फक्त एकत्र भेटतो आणि ड्रग्जचं डीलिंग होतं, कोणी ड्रग्ज घेतं, कोणी ड्रग्ज विकतं. मला सरांनी बोलून घेतलं आणि सांगितलं आपल्याला अशी अशी केस करायची. तर पहिल्या दिवशी माझ्याबरोबर पोलीस होते आणि आम्ही पहिल्या दिवशी आता अचानक बोलवलं, तर माझी जीन्स आणि टी-शर्टवर होते. मी गेले, सर बोलले असं असं करायचं. म्हणजे ठीक आहे सर, माझ्यावर खरंच वरिष्ठांचा खूप विश्वास आहे की मी चांगलं काम फत्ते करूनच येणार. गेले, पहिल्या दिवशी तर काय मला ड्रग्ज मिळाला नाही. मग दुसऱ्या दिवशी हां, मग दुसऱ्या दिवशी मी स्वतःला चेंज केलं, मस्तपैकी स्ट्रेट हेअर केले, कलर केले, मस्तपैकी सगळे असे म्हणजे एकदम यंग गर्ल आणि असं असतं ना की त्यांच्याच ह्याच्यातली अशी बनून मी गेले. पण त्याशी सरांना मी रिक्वेस्ट केली की सर माझ्यावर पोलीस नको,
कारण पोलीस त्यांना कळतोय, मग डिलिंग होत नाही आहे. असा एक पेन ठेवला होता पूर्ण शूटिंगला, कारण मला कोण विकतंय कोण घेतंय आणि समजलं पाहिजे ना आपल्याला, त्याप्रमाणे आपल्याला कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. मग त्या दिवशी पण गेले, मला ड्रग्ज थोडं मिळालं. माझ्या हातामध्ये इलायची सिगरेट होती, पण मी पेटवली नाही, कारण पेटवली असेल तर सगळा वास इलायची झाला असता. झालं, दुसरा दिवस पण गेला. मग 2 दिवसात चांगले पुरावे मी गोळा केलेले होते. मग तिसऱ्या दिवशी आम्ही जुहू 52 तिथं होतो आणि त्या दिवशी सरांनी, आपण कसं ते समजा इथं रेड होती तर आमचे सगळे स्टाफ सगळा छानपैकी बाहेर मस्त फिल्डिंग लागली होती. 8:30ला वगैरे आम्ही गेलो होतो. 2 मला NGO होते माझ्यावर आणि 2 मला सरांनी गार्ड असावे माझ्यावर मी दिले होते. त्याच्यानंतर मी माझ्याकडे 2 लॉक पण घेतले होते. ड्रग्सचे किती प्रकार आहेत ते तिथं मला समजलं. LCD आहे, चरस आहे, गांजा आहे, घेत आहेत आणि सगळे छानपैकी जिंकले होते. मग मी सरांना जिंकले होते. गाणी डान्स आणि सगळं चालू होतं. मग मी सरांना 11:30 वाजता फोन केला की सर आता या तुम्ही. मग तोपर्यंत मी मागच्या साईडला जाऊन लॉक वगैरे लावून घेतले, कारण कोणी पळून जायला नको. सरांनी एंट्री केली. एंट्री केल्यानंतर मी पण आत आले की सगळ्यांना बसवलं ना, मी पण त्यांच्यात जाऊन बसले. बसल्यानंतर सर मला फोन करतात, उठा ना, ते पंचनामा करायचा आहे आणि मुलींना ताब्यात घ्यायचं आहे. मला सर मला तुम्ही खरंच आयडेंटिफाय करू नका. नाही नाही, मला उठा. मग मी उठली. मॅडम मी सांगते, जेव्हा मी उठले ना तर त्या मुलींमध्ये अरे की तर आपल्यातच बसली आणि आपली वाजवली. तर मी तिला अशीच उचलली, एक कानाखाली वाजवली. म्हणजे तू काय चांगलं काम नाही केलं. मी वाजवली ना, ती बरोबर वाजवली. याच्यावर माझ्यावर सिरियल निघाली, झी युवावर शौर्य या मालिकेत 1 तासाची सिरियल आहे माझ्यावर. कधी जमलं तर बघा, यूट्यूबवर आहे आणि माझ्या पेजवर पण आहे. 350 मुलांना, म्हणजे मुलं आणि मुली दोघे होते, 350 मुलांना आम्ही ताब्यात घेतलं. मला मॅडम खूप खंत वाटली की ही तरुण पिढी, हे आपल्या देशाचं भविष्य, हे काय कुठं चाललंय, काय चाललंय, काय खूप वाईट वाटलं. अजून एक खंत वाटली, तिथे काय झालं होतं, माझं एक तत्व आहे, मी मुलांचे आईवडील आल्याशिवाय त्या मुलांना सोडतच नाही. कमीत कमी त्या आईवडिलांना समजू दे ना की आपली मुलं काय करतात. झालं, काही आले आणि सगळे दिल्ली, सुरत, तिकडून तिकडून सगळे फ्लाईटनं फटाफट आले आणि मी जे हॉस्पिटलला होते. काही लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं की मॅडम तुम्ही खूप छान काम करताय आणि आमची मुलं आम्हाला काय करतायत हे समजलं. काही लोक काय बोलले होते, मॅडम आपको क्या करना है, मेरी बेटी बर्थडे के लिए गई थी, बर्थडे केक काढणे. अरे पोलिसांचं पर्सनल कोणाशी काय देणं घेणं नाही आहे. तुमची मुलं काय करतायत हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मग ह्याच्या पुढे जाऊन मॅडम मी APMC पोलीस स्टेशनला असताना पुन्हा ड्रग्सचं भरपूर कानावर यायचं. पालक रडायचे की मॅडम आम्ही काय करू, हे आहे ते आहे. मी अनेक केसेस केल्या. नायजेरियन लोकांना आत टाकलं. एक आरोपी आत गेला की 10 आरोपी निर्माण होतात, कारण इझी मनी. ज्यावेळी एक मूल ड्रग्ज घेतं आणि ज्यावेळी ते डिस्टर्ब असतं ना, त्यावेळी त्याची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते. मला काम करता करता लक्षात आलं की ड्रग्ज आहे ना, हे सोल्युशन आहे, त्या मुलाचा प्रॉब्लेम वेगळा आहे. मग आता काय करायचं, केसेस घेऊन पण हा प्रश्न सुटत नाही आहे. मग मी जनजागृती करण्याचं ठरवलं. मग जनजागृतीसाठी काय काय आवश्यक आहे, मी एक पथनाट्य बसवलं. त्याच्यानंतर मी पत्रकं तयार केली. मोठमोठ्या कलावंतांना, प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावलं. लव लाईफ हेट ड्रग्ज या मथळ्याखाली कार्यक्रम राबवले. हे सगळं करत असताना कॉलेजची मुलं मला जॉईन झाली. बोलली मॅडम आपण एक शॉर्ट फिल्म काढूया ना या ड्रग्जवर. मला चालेल. मग आम्ही 7 दिवसात मस्तपैकी शॉर्ट फिल्म तयार केली. उद्देश एवढाच होता, जनजागृती. मग काय केलं, कॉलेजमध्ये जायचो, शाळांमध्ये जायचो, पालक सभा असायच्या, तिथं आम्ही हे सगळं दाखवायचो. केसेस करायची गरजच पडली नाही, इतकी जनजागृती झाली. या ड्रगच्या दुष्परिणाम काय आहेत हे मुलांना, पालकांना समजायला लागलं. आणि आमच्या नवी मुंबईतून तर आम्ही ड्रग्ज हद्दपारच केलं. हे सगळं करत असताना असं नाही मला सहज करता आलं. हां, माझ्या वरिष्ठांनी मला खूप सपोर्ट केला, माझ्या प्रत्येक कामाची दाद दिली, मला बक्षिसं दिली, सगळं केलं. पण हे काम करत असताना धमक्या पण आल्या, कारण तिथपर्यंत पोचण्यासाठी पण खूप परिश्रम. मला माझे कनिष्ठ वरिष्ठ सगळ्यांनी साथ दिली, कारण हे टीमवर्क असतं. मी एकटी कुठलंच काम करू शकत नाही, हे टीमवर्कमध्येच काम होतं. मला खूप इकडून तिकडून मॅडम सावध राहते, मी एवढंच सांगितलं. मारने वाले से बचाने वाला बहुत बड़ा है. वा, म्हणजे हे इतकं खतरनाक काम आहे
तुम्ही हा युनिफॉर्म घातल्यानंतर जे तुम्हाला करायला लागतं आणि स्पेशली ज्यांची फॅमिली आहे त्यांच्यासाठी डेफिनेटली हे खूप रिस्की आहे. तर आजच्या महिलांना तुम्ही बऱ्याचशा जे ज्या पद्धतीचं तुमचं काम आहे तर बऱ्याचशा कमी महिला पोलीस फोर्समध्ये जॉईन होतात. तुम्ही त्यांना काय सांगू इच्छित आहेत की त्यांना एनकरेज करण्यासाठी की हे करिअर पण अतिशय चांगलं करिअर आहे आणि हे डायरेक्ट देशसेवा करण्यासाठी तुम्हाला फोर्स विच वी कॅन जॉईन? मी फक्त पोलीस फोर्ससाठी असं नाही, मी सर्वच क्षेत्रात येण्यासाठी त्यांना सांगेन. पोलीसमध्ये पण यायला सांगेन. गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितले, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा करू नको, चिंता करू नको, आशाही करू नको, तू तुझं काम करत राहा. पोलीस खात्यामध्ये चिकाटीनं, मेहनतीनं, जबाबदारीनं जर काम केलं, नक्की त्या कामाची पावती आपल्याला मिळते. तुम्ही कामासाठी काम करा, कुठला पुरस्कार मिळतोय किंवा कुठल्या स्वार्थासाठी काम करू नका. आणि महिलांनो, स्वतःला ओळखा, स्वतःमधील कार्यक्षमतेला ओळखा, निर्भय बना. आणि महिलांनी फक्त मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन चालणार नाही, शारीरिकदृष्ट्या पण सक्षम झालं पाहिजे. ज्यावेळी एक महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होते ना, त्यावेळी त्याचं कुटुंब मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम होतं. आपण म्हणतो ना, मुलगी शिकली प्रगती झाली आणि आई शिकली घर पुढे आलं, अशा म्हणी आहेत. म्हणजे त्यासाठी आणि खरंच पोलीस खातं खूप छान आहे. प्रिज्युडिस माइंड ठेवू नका की नाही मग पोलीस खात्यात असंच चालतं, तर नाही, माझ्याकडे बघून या. आणि खरंच आमचे वरिष्ठ खूप चांगले असतात, खूप सपोर्ट करतात. चांगल्या कामाला नक्कीच तिथं दाद दिली जाते. मी पहिली महिला ऑफिसर आहे की पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणून मी पहिल्यांदा सुरुवात केली. तडीपार अधिकारी मी पहिल्यांदा सुरुवात केली. डिटेक्शन ऑफिसर, त्याच्यानंतर नार्कोटिक्स इन्चार्ज, ट्रॅफिक इन्चार्ज. म्हणजे मला लोक बघायला यायचे की लेडीज ऑफिसर आणि इन्चार्ज कशा दिसतात मॅडम, बघायला जाऊया. म्हणजे खरंच खूप छान आहे. आणि मॅडम जसं बोलल्या, देशसेवा खरंच पॉवरफुल देशसेवा करायला मिळते, पॉवरफुल. आणि कसं असतं, आपण ज्यावेळी हा युनिफॉर्म घालतो ना, ज्या युनिफॉर्मला आहे ना समाजामध्ये खूप इज्जत आहे. आपण ज्यावेळी उभं राहतो ना, 4 माणसं लगेच आजूबाजूला जमतात. आणि जेव्हा चांगलं काम करतो ना, तो समाज तर खूपच आपला आदर करतो, अक्षरशः उचलून घेतो की येस, हे चांगले काम करतात आणि आपल्याला ह्यांना मदत केली पाहिजे. आपणहून पुढाकार घेऊन येतात. म्हणजे माझे स्वतःचे अनुभव आहेत. सगळीकडं मला इतकं प्रोत्साहन तळागाळातून, वरिष्ठांकडून, कनिष्ठांकडून. खूप लोक अशा आहेत की त्यांना काम करायचं आहे आणि त्यांना यायला मिळत नाही. मग आपल्यासारखं जर एक व्यक्ती मिळाली की मग ते येतात, सपोर्ट करतात आणि ते काम असं सहज होऊन जातं. त्याला जास्त हे करायची गरज पडत नाही. मला तुम्हाला एक सजेशन द्यावं वाटते, कारण तुमच्या आयुष्यामध्ये इतकं काही तुम्ही बघितलं आहे आणि इतक्या कमी काळामध्ये तुम्ही 28 वर्ष डेफिनेटली ही सर्व्हिस करेपर्यंत 28 वर्ष कशी गेली हे तुम्हाला कळलंच नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बरंच काही शिकलात. पण ते आत्ता एवढ्याशा वेळामध्ये आम्हाला तुम्ही थोडीशी झलक दाखवलीत. तर मी माझी एक इच्छा आहे की तुमच्यासारख्या स्त्रीनी त्याचं एक पुस्तक काढावं किंवा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं, कारण हे एक माध्यम आहे पुस्तक म्हणून. आणि आजकाल आमच्यासारखे प्रोड्युसर्स असतात, त्या अशा चांगल्या स्टोरीज बघण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट असतो. तर असं जर तुम्ही पुस्तक काढलं तर डेफिनेटली आय कॅन थिंक ऑफ डुईंग अ बायोपिक ऑन यू. चालेल चालेल चालेल, नक्कीच. तर ह्याचा जरूर विचार करा तुम्ही. हो. आणि अनुषाताई, तुम्ही काय विचारू इच्छिता? जर कोणी पोलीसमध्ये जॉईन करायची इच्छा असेल, लाईक आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ पोलीस ऑफिसर. आय वेंट अँड जॉईन NCC आणि युनिफॉर्म तिथेच झालं, संपलं. आणि नंतर आम्ही जर्नलिस्ट बनलो. तिथे पण आपलं एनर्जी विदाऊट युनिफॉर्म होतं, पेन होतं. पण जर कोणाला पोलीस फोर्समध्ये जॉईन करायची इच्छा आहे, सपने तो सभी देखते, तर त्यांना काय करायला पाहिजे आणि व्हॉट मेक्स देम सक्सेसफुल. कारण तुम्ही चांगलंपणे विचार करता, मग कारवा तुमचं मागे बनूनच जातं. मग तुमच्यापेक्षा कोण बेटर ॲडवाईस देऊ शकतो? हां मॅडम, याच्यामध्ये आहे ना, ॲक्च्युली मी नॅशनल प्लेअर आहे. मी वेटलिफ्टिंग नॅशनल प्लेअर आहे, NCC B सर्टिफिकेट, C सर्टिफिकेट, खो खो, ॲथलेटिक्स स्टेट. तर माझं असं मत आहे, ज्यांना पोलीसमध्ये यायचं आहे ना, त्यांनी पहिल्यांदा खिलाडू म्हणजे ॲथलेटिक्स पाहिजे, फिट पाहिजे. त्याच्यानंतर रोजच्या रोज आपले जे वर्तमानपत्रामध्ये जे बातम्या येतात किंवा वर्तमानपत्र वाचनाची आवड पाहिजे. MPSCची जर एक्झाम द्यायची असेल तर MPSCची क्लासेस आहेत.
त्याच्यानंतर पुस्तकं आहेत, म्हणजे त्यांच्या सोयीनुसार त्यांनी जॉईन केलं पाहिजे. आणि काही अवघड नाही आहे. आपण जर तुम्ही मगाशीच म्हणला केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे, त्यावेळी जर प्रयत्न केले तर सगळं होऊ शकतं. महिलांसाठी MPC आहे, UPSC आहे आणि अनेक महिला सध्या ह्याच्यामध्ये दाखल होत आहेत. आणि जर कुणाला पर्सनली मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते सुद्धा मी देईन. क्लासेस कुठे कुठे आहेत त्याची माहिती देईन, कारण शाळा कॉलेजमध्ये मी स्वतः जाते, माझी लेक्चर्स असतात आणि मी खूप मुलींना तुम्ही या पोलीस खात्यामध्ये आणि पोलीस खात्यामध्ये आल्यानंतरचे फायदे काय आणि तुम्ही काय करू शकता समाजासाठी हे सगळं छान एक्सप्लेन करते. आणि खूप महिला येतात, पण यायला लागल्यात, प्रमाण आता वाढलं आहे. आमच्याकडनं अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आम्हाला ते अगर थोडंसं लिहून दिलं तर आम्ही आमच्या वेबसाईटवर जास्तीत जास्त महिलांपर्यंत ते हो हो. आणि त्यांनी ते डोक्यातून काढलं पाहिजे की पोलीस खात्यात असतात, तसं काही नसतं. नाही, मला असं वाटतं की मी पुन्हा रिव्हर्स जावं आणि मी डेफिनेटली आय वुड लव्ह टू जॉईन पोलीस फोर्स. द वे सच अ डॅशिंग वुमन अँड सच अ ग्रेट एक्सपिरियन्स शी हॅज. थोडक्यात एक रॅपिड फायर म्हणून विचारू इच्छिते तुमची. त्याच्या आधी मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही अशी कुठली महिला म्हणून तुम्हाला त्यांच्याकडनं तुम्हाला बरंचसं म्हणजे तुम्हाला असं वाटतं शी इज माय इन्स्पिरेशन. म्हणजे ती जरुरी नाही की तुम्हाला पोलीस खात्यामधलीच आहे, पण एक असतं की माझी ही एक इन्स्पिरेशनल महिला आहे की ज्यांच्याकडनं मला बरंच काही शिकले मी. शेकडो वर्षापासून अनेक महिला काम करत आहेत आणि त्या प्रेरणा व्यक्ती म्हणून आहेत. पण माझी एक वेगळी निवड आहे, म्हणजे एक महिला म्हणून एक वेगळी कर्तृत्वान माझी माता, राजमाता जिजामाता. त्याचं कारण असं आहे की जिजामातांनी स्वराज्याची स्थापना केली. नुसती स्वराज्याची स्थापना केली नाही, स्थापना करताना त्यात कुठलाही स्वार्थ नव्हता, कुठला रयतेसाठी केली, गोरगरिबांसाठी केली, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी केली. जी परकीय आक्रमणं होती ती आक्रमणांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी केली. हे सगळं करत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बरोबर घेतलं, त्यांना घडवलं. आणि नुसतं स्वराज्याची स्थापना नाही केली, स्वराज्याची स्थापना करून ते अबाधित राखण्यासाठी तशी माणसं निर्माण केली. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, संघर्ष निर्माण झाला, त्या कुठल्याही क्षणी डगमगल्या नाहीत, धीरोदत्तपणे त्या प्रसंगाला त्या सामोऱ्या गेल्या. आणि पुढचं कार्य तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे त्या एक वेगळं व्यक्तिमत्व माझं ते प्रेरणास्थान आहे. सुंदर. तर रॅपिड फायरकडे वळतोय. तुमची तुमचं फिटनेस रेजिम काय आहे थोडक्यात? फेवरेट 5 फिटनेस रेजिम 5 सांगू? हां. डान्स. हां, मी सकाळी ह्याला जाते, रनिंगला जाते. म्हणजे पोलीस फोर्समध्ये असताना आपण बऱ्याच वेळा म्हणतो की बाबा पण डान्स एक पॅशन आहे खूप. आणि माझं म्हणजे तुम्ही कधी यू आर वेलकम एनी टाइम. माझ्या इकडे खाली स्टुडिओ आहे आमचा, सो यू कॅन यूज माय स्टुडिओ And you can teach the police to dance. लव इट. आय एम ऑल्सो फॉन्ड ऑफ डान्सिंग. मी डान्स क्लासेस जाते. सकाळी 5:30ला मी ग्राउंडवर असते, रनिंगला, जिम, या 3 गोष्टी तर मी करतेच. आणि योगा. 4 झाल्या, 5वी हे 4 गोष्टी करते. हो, मेडिटेशन मी करतेच मॅडम. 4:30ला उठते मी, माझा दिवस 4:30ला चालू होतो. मी पहिल्यांदा मेडिटेशन करते, मेडिटेशन केल्यानंतर मी 5:30ला ग्राउंडवर जाते, रनिंग करून आल्यानंतर सगळं घरातलं आवरते, ऑफिसला जाते, संध्याकाळी माझा डान्स क्लास असतो, मी सगळं करते. मी मगाशी सांगितलं की निर्मात्यानं जे निर्माण केले वेगळं वेगळं त्याचा सगळ्याचा मी आस्वाद घेते आणि घेत राहणार. आणि मी तसं डेव्हलप केलं. इथे मी सांगू इच्छिते हाऊसवाईफ महिलांना की बऱ्याच वेळा असं बोलणं जातं की मी घर सांभाळते, मला हे नाही करतायत, मला जिम नाही करतायत, मला हे. तर स्वतःकडे जरा थोडंसं जरी लक्ष दिलं. आणि हे एक फार चांगलं उदाहरण आहे की बाहेरचा समाज सांभाळतायत, डिपार्टमेंट सांभाळतायत, घर सांभाळतायत. शी इज द मोस्ट पॉवरफुल वुमन विच आय बिलीव्ह. आय सल्यूट यू. बिग राउंड ऑफ अप्लॉज टू यू. तुमचा फेवरेट कम्फर्ट फूड? मॅडम मला वरण भात, साजूक तूप, लोणचं आवडतं. फेवरेट फिमेल आर्टिस्ट, ॲक्टिव्हिस्ट, सॉरी? मला डॉक्टर सुधा मूर्ती, त्यांची मी सगळी पुस्तकं वाचलेली आहेत आणि खूप छान. म्हणजे एका शब्दात सांगा, व्हॉट यू थिंक ऑफ कॉप्स बिंग पोर्ट्रेट इन द फिल्म्समध्ये ज्या कॉप्स दाखवतात? काल्पनिक,
म्हणजे हां तुम्ही या एकदा पोलीस स्टेशनात बघा पोलीस कसं काम करतात आणि ते बरोबर सेम नाही आहे. जर तुम्हाला 2 इच्छा मागायच्या असतील तर तुम्ही त्या कुठल्या 2 इच्छांना मागू इच्छिता? पीस अँड लव्ह. पीस अँड लव्ह. दॅट्स लवली. अनकंडिशनल लव्ह. क्या बात. ऑल इज लव्ह. जे काही जगात आहे. बिलकुल बिलकुल. मॅडम या लववरून सांगते, जी मुलं असतात ना जी ड्रग्ज घेतात ती ॲक्च्युली आरोपी नाही आहेत किंवा त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघू नका. हो ज्यावेळी हे मी काम करतो त्यावेळी लक्षात आलं, जेव्हा आपण त्यांच्याशी प्रेमानं बोलतो, त्यांना आपण प्रेम देतो, तर ते इतके सुंदर चांगल्या पद्धतीने यातनं बाहेर पडलेत. ज्यांच्यावर मी केसेस घेतल्यात त्यांना रिहॅब सेंटरमध्ये टाकलं, त्यानं स्वतःचं रिहॅब सेंटर काढलं आहे, माझ्या सिरियलमध्ये आहे. आणि त्यांना जेव्हा आपण प्रेमानं जवळ घेतो आणि प्रेमानं त्यांच्याशी बोलतो ना, त्यांना तेच पाहिजे, तेच कुठेतरी मिसिंग असतं, म्हणून ते आहार घेतो. ऑल इज लव्ह. मी माझा एक छोटासा एक्सपिरियन्स सांगते. जेव्हा आम्ही ड्रग रिहॅबिलिटेशन म्हणजे मुलांना मी स्वतः जाऊन भेटायचे, तर स्टेशन्सवर जाऊन भेटायची त्यांना, जे तिकडे ते ह्याची इंक किंवा हे अशा पद्धतीचे ड्रग्ज घ्यायचे ते, कारण जास्ती महाग ड्रग्ज त्यांना परवडायचे नाहीत. त्यांच्याबरोबर मी स्टेशनवर आणि त्यांना विचारायची काय आहे. मी असं रेग्युलर रिपिटेशन केलं आणि म्हटलं की नाही मी तुम्हाला येऊन भेटीन, त्यांना खायला द्यायचं हे ते. काही दिवसांनी मला हा रिझल्ट दिसला की त्यातले 10 मुलं होती ती, जो काय एक ग्रुप होता तो, त्याच्यामधनं लिटरली 7 ते 8 मुलांनी ड्रग्ज घेणं सोडून दिलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, आम्ही जेव्हा जे वर्कशॉप्स पण घेतो तेव्हा पण आम्ही हेच सांगतो, पेरेंट्सना सांगतो की तुम्ही ॲटलिस्ट एक मील त्यांच्याबरोबर घ्या, म्हणजे तुम्हाला समजतं त्यांचे मित्र कोण आहेत, तुम्ही ते कुठे जातात, ते कुठे जास्ती वेळ घालवतात. बाथरूममध्ये जर समजा जास्तीत जास्त वेळ घालवत असेल एखादं आपलं मूल, तर थोडासा त्याच्याकडे जास्ती लक्ष देणं जरुरी आहे, कारण तो त्यावेळेस तो ड्रग करत असतो. आणि त्यावेळेस न ओरडता तुम्ही त्याला प्रेमाने घेतलं, जसं तुम्ही बोललात की लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक प्रेम हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही ह्याच्यानं सोल्युशन फाइंड आउट. अजून त्यात 2 गोष्टी आहेत की बाथरूममध्ये तो का जातो आणि नखं, बाथरूम, तब्येत खराब होते, डोळ्याच्या खाली काळं होतं आणि खात नाही, जेवत नाही आणि रात्रभर फिरणार, झोप येणार नाही. त्यावेळी पालकांनी समजलं पाहिजे की हा ड्रगच्या आहार गेले पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना ड्रग्ज वगैरे काय माहिती नाही आहे. ह्यांना तू जाड आहेस ना, तू बारीक होशील, ड्रग्ज घे. पहिले 7-7 दिवस तर फ्री देतात ड्रग्ज त्यांना, शाळेच्या बाहेर उभं राहून, आणि नंतर ते त्याच्या आहारी जातात. मग ड्रग्ज घेतल्यानंतर गुन्हेगार बनतात, चोऱ्या करतात. अशी अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत. त्यामुळे पालकांनी वेळच्या वेळी लक्ष दिलं पाहिजे. आमच्यासारखे लोक आहेत, रिहॅब सेंटर्स आहेत, डॉक्टर युसुफ मर्चंट सरांचं आपल्याला माहीतच आहे, त्यांचं रिहॅब सेंटर आहे आणि खूप लोक यावर काम करत आहेत. तर लक्षात आलं की उपाय केला पाहिजे. पण कसं होतं, आई वडील काय करतात, मुलगा ड्रग्ज घेतो त्याला हेट करतात. नाही, प्रेमानं जवळ घ्या, बघा तुमच्या मुलामध्ये. फार चांगला संदेश दिला ह्यांनी आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानू इच्छिते. आणि असेच तुमच्याकडनं आम्ही असेच चांगले नुकसे ऐकू आणि लोकांना जास्तीत जास्त तुम्ही प्रेरित कराल ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू.